रामकृष्ण हरी. उपस्थित सर्वांना रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सोलापूर नगरीमध्ये सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गुरुवर्य हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांची 3 दिवसीय प्रवचन माला आयोजित केलेली आहे. प्रवचन श्रवणासाठी आलेल्या सर्व भाविकांचं सद्गुरू श्री बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. संत घराण्याचा वारसा लाभलेले प्रति पंढरपूर म्हणून ज्या क्षेत्राची ओळख आहे ते श्री क्षेत्र धामणगाव येथील मानकोजी बोधले महाराज यांचे विद्यमान वंशज गुरुवर्य हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांचं काही क्षणातच या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत त्या 3 दिवसीय प्रवचनमालेचे प्रवचनकार परमश्रद्धेय प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी रामकृष्ण हरी, कारण आपली प्रवचनमाला आहे, व्याख्यानमाला नाही, त्यामुळे सगळे रामकृष्ण हरी म्हणून महाराजांचं आपण स्वागत करायचं आहे. रामकृष्ण हरी. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि या 3 दिवसीय प्रवचन मालेचे जे मुख्य वक्ते आहेत परमश्रद्धेय बोधले महाराज आणि त्यांच्या अमृत हस्ते या 3 दिवसीय प्रवचन मालेचं आपण दीप प्रज्वलन करून उद्घाटन करणार आहोत. ते परमश्रद्धेय इंगळे महाराज, परमश्रद्धेय चव्हाण महाराज आणि परमश्रद्धेय किरण महाराज बोधले या सर्वांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. अनंत जन्मीचा सीन केला मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. या ठिकाणी परमश्रद्धेय बोधले महाराज, परमश्रद्धेय इंगळे महाराज, परमश्रद्धेय लक्ष्मण महाराज चव्हाण आणि किरण बोधले महाराज हे विचारपीठावरती या ठिकाणी आलेले आहेत, व्यासपीठावरती आलेले आहेत. परमश्रद्धेय चव्हाण महाराज, परमश्रद्धेय इंगळे महाराज आणि परमश्रद्धेय किरण महाराज बोधले आणि या प्रवचनमालेचे वक्ते प्रवचनकार डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांनाही मी विनंती करतो आपण दीप प्रज्वलित करावा. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. श्री गणेशाला वंदन करूया आणि या ठिकाणी या दीप प्रज्वलनानं या प्रवचनमालेचं आपण उद्घाटन करीत आहोत. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोधले महाराज की जय. महायोग पीठे तथे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्ती भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारोनी. आता या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा एक महत्वाचा भाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर संत पूजन ही एक आपल्या वारकरी संप्रदायातली महत्वाची परंपरा आहे. आजपासून देवाची द्वारी या विषयावरती 3 दिवसामध्ये जी प्रवचन मालेची पुष्प गुंफणार आहेत ते वक्ते गुरुवर्य डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांचं संत पूजन होणं हे
अतिशय महत्त्वाचा आहे, अगत्याचा आहे. तेव्हा या व्यासपीठावरती विराजमान झालेले परमश्रद्धेय चव्हाण महाराज, परमश्रद्धेय इंगळे महाराज यांना मी विनंती करतोय की आपण जयवंत बोधले महाराजांचं संत पूजन करावं, अर्थात सत्कार करावा अशी विनंती आहे. उलली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमश्रद्धेय इंगळे महाराजांना मी विनंती करतोय की हा प्रवचन मालेचा स्तुत्य उपक्रम या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये संपन्न होतोय. तेव्हा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाला आपण शुभेच्छापर संदेश देऊन आम्हाला आशीर्वचन द्यावं. परमश्रद्धेय इंगळे महाराज. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या चरणी विनम्र अभिवादन करून, संत मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी वंदन करून आज या ठिकाणी सद्गुरू बोधराज सेवा मंडळ सोलापूर यांच्या माध्यमातून 3 दिवसीय प्रवचन मालेचं जे आयोजन केलेलं आहे, परम आदरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत महाराज बोधले महाराज यांच्या 3 दिवसीय प्रवचन मालेला आज प्रारंभ होतोय. आयोजकांचं सुरुवातीला मी अभिनंदन करतो की त्यांनी सोलापूरसाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक आध्यात्मिक मेजवानी या ठिकाणी उपलब्ध केली. त्याबद्दल आयोजकांचं मी अभिनंदन करतो. कारण 3 दिवसासाठी प्रवचनमालेचं आयोजन आणि विषय देऊन त्याच्यावर मंथन करण्याचा योग निर्मल कुमार फडकोले सभागृहामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिला. सोलापूर ही सांस्कृतिक नगरी आहे. सोलापूर हे धर्म अधिष्ठित असं व्यासपीठ असलेलं एक शहर आहे. सिद्धरामेश्वराची नगरी म्हणून या शहराला आगळी वेगळी अशी ओळख आहे. ज्ञानोबारायांचे पणजोबा पंढरपूरला जात होते, ते सोलापूर मार्गे जात होते आणि त्यांना पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार सिद्धरामेश्वराच्या मंदिरात झाल्याचे या ठिकाणी त्या पद्धतीचे पुरावे आणि तशा पद्धतीचा चरित्राचा विचार सोलापूरमध्ये आहे. असा सांस्कृतिक वारसा असलेली ही नगरी, या ठिकाणी आध्यात्मिक मंथन सतत घडत असतं आणि या आध्यात्मिक मंथनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विचाराची देवाणघेवाण व्हावी, संत वाङ्मयाला आपल्या समोर घेऊन येण्यासाठी या ठिकाणी आदरणीय डॉक्टर जयवंत महाराज बोधले महाराजांना 3 दिवसासाठी इथं आपण बोलावलेलं आहे. खऱ्या अर्थानं सोलापूरच्या आध्यात्मिक भूक असलेल्या साधकांच्यासाठी ही एक चांगल्या पद्धतीची पर्वणी आहे. कारण कीर्तन किंवा एक दिवसाचं जर प्रवचन असेल तर त्यामध्ये जी मर्यादा वेळेची असते त्यामध्ये तेवढा विचार विस्तारानं मांडणं कीर्तनकार आणि प्रवचनकार म्हणून आम्हाला ते शक्य होत नाही. परंतु इथं 3 दिवस मुक्तकंठाने एकच विषय घेऊन बोलायचं आहे आणि त्यातल्या त्यात आदरणीय डॉक्टर जयवंत महाराज यांची प्रवचनमाला सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहे, बाहेर तर आहेच आहे, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये वैरारला असते, बार्शीला असते, मंगळवेढ्याला असते, सांगोल्याला असते, वेगवेगळ्या भागामध्ये त्यांची प्रवचनमाला सतत होत आहे. इतर जिल्ह्यालाही हा योग प्राप्त होतोय, पण सोलापूर शहराला आतापर्यंत हा योग प्राप्त झालेला नव्हता. तो या सद्गुरू बोधराज सेवा मंडळाच्या माध्यमातून म्हणजेच बोधले महाराजांचा सर्व शिष्यवर्ग जो सोलापुरामध्ये आहे त्याने चांगल्या पद्धतीचं एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देऊन सोलापूरच्या साधकांसाठी
एक चांगल्या पद्धतीची मेजवानी इथं उपलब्ध करून दिली आणि याच्या या शुभारंभासाठी आम्हाला इथं आमंत्रित केलं. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपण सगळे आदरणीय महाराजांचं श्रवण करायला इथं उपस्थित आहात, म्हणून मी आपली जास्त वेळ घेणार नाही. खऱ्या अर्थानं देवाचे द्वारे याच्यावर आपल्याला ऐकायचं आहे आणि म्हणून आदरणीय महाराजांच्या समोर आणि त्यातल्या त्यात पुन्हा परम आदरणीय लक्ष्मण महाराज, चव्हाण महाराज यांच्या समोर मी बोलणं म्हणजे एक धाडस होणार आहे आणि म्हणून यांचं आपल्याला श्रवण करायचं असल्यामुळे मी जास्त वेळ आपला न घेता मला इथं सन्मान दिला त्याबद्दल आयोजकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. यानंतर परमश्रद्धेय चव्हाण महाराजांना मी विनंती करतोय की आपणही शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं, आम्हाला संदेश द्यावा. आजच्या या प्रवचनमालेचा प्रारंभ होत असताना त्याचं मंगलाचरण म्हणून आपल्या सर्वांचं जे आराध्य आहे, वारकऱ्यांचं कुलदैवत आहे, भगवान श्री विठ्ठल परमात्मा श्री पांडुरंगरायाच्या चरणावरती अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती सिद्धेश्वर महाराजांच्या नावाची आहे. त्या संत श्री सिद्धेश्वर महाराजांनाही साष्टांग प्रणिपात घालून वारकरी परंपरेचे पाया रचनाकार भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, कलशस्थानी असलेले जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने हा फळ ही परंपरा चालू आहे ते संत श्री माणकोजी बोधले महाराज या महासाधूंच्या चरणावरही अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून माझे गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी हे शंकर महाराज कंधारकर यांना हृदयामध्ये स्थान देऊन श्रोत्यामध्ये असलेले सर्व वारकरी संत व आजच्या प्रवचनमालेचे मुख्य प्रवर्तक प्रवचनकार परमश्रद्धेय बोधलेजी महाराज यांनाही विनम्र नमस्कार करून एक दोन शब्दाचं मनोगत आपल्यापुढे व्यक्त करतो. वास्तविक पाहता वारकरी परंपरेचा पाय ज्याने घातला ते भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज यांचं मनोगत या निमित्ताने एक दोन शब्दात व्यक्त करतो. आमच्या आदरणीय सुधाकर महाराजांनी म्हटलं आता की सोलापूरला ज्ञानोबाऱ्यांचे पणजोबा या रस्त्याने जात असत. केवळ त्यांची पणजोबा जात होते असं नव्हे तर ज्ञानोबाऱ्यासुद्धा याच रस्त्याने वारी करत होते. याचा एक प्रत्यक्ष पुरावा असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे की आडव आहे भीमा पहिलं थडी परमात्मा उद्धारावया जीवात्मा मध्ये राहिला पुंडलिक असा अभंग आहे. त्यात आडव आहे भीमा म्हणजे फक्त या रस्त्याने गेल्यावरच भीमा आडवी येते. त्यामुळे ज्या शहराला ज्ञानोबाऱ्यांची पावलं लागलेली आहेत असं आपलं भाग्यवान शहर आहे आणि ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या श्रीगुरू परमात्म्याकडून एक अशी मागणी मागून घेतलेली आहे, त्याला आपण पसायदान म्हणतो. त्याच्यात एक असा महत्त्वाचा विषय आहे की चला कल्पतरूची आडव. मला काही प्रवचन करायचं नाही पण त्या प्रवचन मालेची सुरुवात करण्यासाठी प्रवचन करायचं आहे. तर चला याचा अर्थ आहे की ज्ञानोबांच्यापासून ते आज तागायत या वारकरी संप्रदायाची परंपरा की ज्या परंपरेमध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, निरपेक्षता इत्यादी ज्या सुयोग्य अशा प्रकारच्या साधनांचा, मंगल साधनांचा वर्षाव झालेला आहे, ती सगळी साधनं आपल्या अंगावर घेऊन त्या सगळ्या साधनाचा अनुभव घेऊन ती सगळी साधनं जगाला देण्याकरता या पिढीपासून त्या पिढीपर्यंत चालतो त्याला चला कल्पतरू म्हणतात. आणि अशी चला कल्पतरूची परंपरा सगळ्या फडकऱ्यांच्या माध्यमातून गेली 500-700 वर्ष या महाराष्ट्रात चालती आहे, बोलती आहे. त्यामुळे प्रत्येक संतांच्या वाऱ्या, जयंती, देवांच्या पुण्यतिथी, त्या उत्सवातून ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आदी ग्रंथाची पारायण, प्रवचन, कीर्तन हा सगळ्या मंगलाचा वर्षाव होतो. याला कारण आमच्या ज्ञानोबांच्या मागणीप्रमाणे ज्ञानोबांचं पसायदान म्हणजे द्रौपदीची थाळी आहे
द्रौपदीच्या थाळीतून जसं किती आनंद निघायचं तसं यांच्या थाळीतून किती संत निघतात आणि ते पुढच्या परंपरा घेऊन चालत असतात. आणि त्यामुळे अशीच एक परंपरा आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे की बोरले महाराजांची श्री संत बोरले महाराजांची जी माणकोजी बोरले महाराजांची परंपरा आहे, ती परंपरा अशाच पद्धतीची आहे की ज्ञानोबांना अपेक्षित असलेल्या सगळ्या पोसायनातल्या ओव्या वाचल्या की त्या सगळ्या तंतोतंत ज्यांच्या जीवनात जुळतात असे संत श्रेष्ठ श्री माणकोजी बोरले महाराज. अशा पवित्र पावन कुळामध्ये जन्माला आले आमचे डॉक्टर जयवंत बोरले महाराज. त्यांनी ती परंपरा आपल्या वाडवडिलांकडून आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्याचं यथायोग्य पालन करून आणि पुन्हा आपल्या सगळ्या परंपरेतल्या पायिकांना सशिष्यांना त्या परंपरेच्या द्वारे ती परंपरा शिकवण्याचं काम करतात. हे फार मोठं काम करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर आहे. केवळ वक्ता म्हणून नव्हे तर वक्ता म्हणून जे व्यक्त करायला पाहिजे ती व्यक्त करता आलं पाहिजे. आणि जे व्यक्त करायचं आहे, जे ज्ञानोबांनी तुकोबांनी साठवून ठेवलेलं धन आहे ते पचवलं पाहिजे, ते घेतलं पाहिजे आणि त्यानंतर ते व्यक्त केलं पाहिजे. त्या परंपरेतून आमचे बोरले महाराज हे काम करतायत. त्यांच्या 3 दिवसीय प्रवचनमालेला शुभेच्छाच आहेत, परंतु त्यानिमित्ताने आपल्याला 3 दिवसासाठी देवाचं दार उघडं राहणार आहे. आणि ज्यांना ह्या देवाच्या दारात उभा राहते त्यांना 3 दिवसाच्या 4 मुक्ती मिळतील याची गॅरंटी आहे. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. धन्यवाद महाराज. खरं तर डॉक्टर जयवंत बोधले महाराजांची प्रवचनमाला आणि उद्घाटनासाठी ही तिन्ही कीर्तनकार मंडळी, चंदना ते काय सेनी चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, हेच या व्यासपीठावरचं हे एक सुंदर अशी श्रृंखला आहे मान्यवरांची. उद्घाटनाच्या निमित्तानं आपण त्यांना मान्यवर म्हणतोय. तर महाराज मंडळी जर पाहिली, ही आराध जर पाहिली महाराज मंडळींची, तर माऊलींच्या भाषेत एवढंच आपल्याला बोलता येईल, याच्यापेक्षा जास्त नाही. ज्यांची प्रवचनं मला या ठिकाणी आयोजित केली त्यांच्याबद्दल तर काय बोलावं. नाथांच्या जर शब्दात बोलायचं झालं तर एवढंच म्हणता येईल, जो शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थ यथोचित निज भावे, असे प्रवचनकार आपल्याला लाभलेले आहेत. ते तुम्हा आम्हा सगळ्यांचं परमभाग्यच म्हणायला हवं. खरं तर माणकोजी बोधले महाराजांच्या वंशातले त्यांचे हे 11वे वंशज परमश्रद्धेय जयवंत बोधले महाराज. आणि त्यांचा परिचय थोडक्यात देत असताना महाराजांचं शिक्षण जे आहे ते MA, LLB, PhD तत्वज्ञान या विषयावरती त्यांना डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे. आणि माणकोजी महाराजांचे 11वे वंशज आहेत, ज्यांना साक्षात पांडुरंग परमात्म्यांनी बोध केला, संवाद साधला, म्हणून त्यांचं नाव बोधले असं पडलेलं आहे. विठ्ठल एकांती बोधिले, बोधले तया नाम तया. पूर्वीचं आडनाव हे जगताप होतं, पण वारीला त्यांचे मोठे बंधू जायचे आणि त्यांना एकदा वारीला जायची, जसं नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य दाखवायची वेळ आली, तसं माणकोजी महाराजांना सुद्धा त्यांच्यावरती वेळ आली की पांडुरंगाच्या वारीला जायचं. आणि मग त्यांना वाटलं की नाही, पांडुरंग परमात्म्यांनी माझ्याशी बोललंच पाहिजे. ही एक अंतरीची तळमळ होती. सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि पांडुरंग परमात्म्यांनी देखील जे काय बोध केला माणकोजी महाराजांना, तेव्हापासून त्यांचं बोधले हे नामाभिधान झालेलं आहे. आणि सध्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळी संमेलने घेतात महाराज, मेळावे घेतात आणि समाजाची जागृती, बुडती हे जनन आहे देखवेडोळा, समाज जागृतीचं काम करतायत. काही काळ छत्रपती शिवाजी महाविद्यालय बार्शी इथं तत्वज्ञान या विषयाचे अध्यापनाचंही कार्य महाराजांनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानदेव तुकाराम पुरस्कार समितीवर विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि विशेष कार्य जर म्हटलं तर आपली भागवत संप्रदायाची जी पताका आहे ती कीर्तन सेवेच्या माध्यमातून दुबईला कीर्तन सेवा, महाराजांनी दुबईला कीर्तन झालेलं आहे. आणि अटकेपार झेंडा या ठिकाणी साता समुद्रापलीकडे ज्याला आपण म्हणतो भागवत संप्रदायाची पताका महाराजांनी नेलेली आहे. आणि सध्या कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू या राज्यामध्ये देखील महाराजांच्या प्रवचन सेवा, कीर्तन सेवा सातत्यानं होत असतात.
त्या ठिकाणी देखील बोधले प्रभाकर दादा बोधले महाराजांचा शिष्य समुदाय खूप मोठ्या प्रमाणावरती आहे हे देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि मुळात मानकोजी महाराजांना आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माधवराव पेशवे, हिंदूराव घोरपडे हे देखील मानकोजी महाराजांना गुरुस्थानी मानत होते. अशा या संत परंपरेतील एक अधिकारी पुरुष आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. अधिक वेळ न घेता परमश्रद्धेय महाराजांना मी विनंती करतोय की आपण प्रवचन मालेचं पुष्प गुंफण्यास प्रारंभ करावा. आपल्या चरणी प्रार्थना आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनोहरिः. जिने पंढरी सारिखाची आपला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा उजला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय. देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची येई खुनी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. पवित्र भूमी सोलापूर नगरी, भगवान श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन सानिध्यामध्ये वारकरी संप्रदायातील सर्वच आदरणीय ज्येष्ठ मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सद्गुरु बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ही 3 दिवसीय प्रवचनमाला आणि या प्रवचनमालेचा आरंभ आज होतो आहे. आपल्या सोलापुरातील एक अत्यंत श्रद्धेचं आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आम्हा सर्व तरुण कीर्तनकारांचं श्रद्धास्थान, परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय लक्ष्मण महाराज चव्हाण समोर उपस्थित आहे. त्याच्या चरणी नतमस्तक होतो. आत्ताच या उद्घाटनाच्या निमित्ताने सोलापुरातील आणखीन एक अत्यंत आदराचं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे, त्याचबरोबर माझे बंधू आणि सोलापूरकरांचं विशेष प्रेम ज्यांच्यावर आहे असे हरिभक्तीपरायण डॉक्टर किरण महाराज बोधले, वारकरी संप्रदायातील सर्वच ज्येष्ठ मंडळी, या सर्वांना नमस्कार करत असताना आज आपण पहिल्या सत्राला आरंभ करतो आहोत. मला याची जाणीव आहे की नियोजित वेळेपेक्षा बराच उशीर झालेला आहे. थोडा उशीर हा शब्द सुद्धा फार थोडा वाटेल,
इतका उशीर सुरुवात करायला झाली, परंतु आपण भारतीय असल्यामुळे आणि आपण भारतीयांचा अभिमान आपल्याला असल्यामुळे कोणतीही गोष्ट थोडी उशिरा करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. या न्यायाने आपण तो नियम मोडला नाही याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आमचे परंपरेवर नितांत प्रेम असणारे आदरणीय मोकाशी सर इथं उपस्थित आहेत. हा पहिलाच प्रयोग आपल्या सद्गुरू बोधराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. प्रतिष्ठानचे सगळेच जी काही कार्य करणारी मंडळी आहे गेल्या महिना दीड महिन्यापासून एक प्रयत्न करून प्रवचनमालेसारखा एक स्तुत्य उपक्रम आपल्या सोलापूरमध्ये असावा आणि त्याचा लाभ समस्त सोलापूर वासियांना व्हावा या दृष्टीने या प्रवचनमालेचा आरंभ आज होतो आहे. बरं, हा कालावधी म्हणजे आपण सध्या एसी हॉलमध्ये असल्यामुळे सध्या तरी बाहेर काय चाललंय माहित नाही आपल्याला. मला उशीर येण्याला होण्याला कारण सुद्धा बाहेरचं वातावरण आहे एवढंच मी म्हणेन, बाकी काही नाही. बाहेर प्रचंड गर्दी आहे आणि आपल्या या हॉलमध्ये गर्दी आहे आणि त्या सगळ्या ट्रॅफिकच्या समस्या, सध्याचं चाललेलं संपूर्ण देशातलं वातावरण आणि यामुळे पोहोचायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी आरंभी क्षमा मागतो. परंतु या विषयाकडे पाहत असताना ज्ञानोबांचा हरिपाठातला हा पहिला अभंग आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये सर्वांना भावणारं, सर्वांना हवं हवं वाटणारं आणि सर्वांच्याच आपुलकीचं जे वाङ्मय आहे त्याच्यातल्या त्यात हरिपाठ हा अगदी जवळचा वाटतो सगळ्यांना. मुळात ज्ञानोबांच्या वाङ्मयाचा विचार करताना ज्ञानोबांनी काही फक्त हरिपाठच केला अशातला भाग नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव प्रसिद्ध आहे, ज्ञानेश्वर महाराजांची चांगली उपासष्टी प्रसिद्ध आहे, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी प्रसिद्ध आहे, ज्ञानोबांची अभंगाची गाथा जी 1000 अभंगाची गाथा अत्यंत प्रसिद्ध आहे. अन्य अन्य वाङ्मय ही ज्ञानोबांचं अत्यंत प्रसिद्ध अप्रसिद्धामध्ये काही वाङ्मय आहे. योगवासिष्ठासारख्या अत्यंत तत्वप्रचूर ग्रंथावर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली, म्हणजेच निरूपण केलं. पण या सगळ्या वाङ्मयामध्ये आम्हा महाराष्ट्रीयन मंडळींना, विशेष करून वारकरी मंडळींना अगदी जवळचं वाटणारं वाङ्मय म्हणजे हरिपाठ आहे. त्यामुळे अत्यंत साध्या सोप्या सहज समजेल अशा भाषेमध्ये ज्ञानोबांनी संपूर्ण उपनिषदांचं सारच जणू या हरिपाठातील 27 अभंगाच्या माध्यमातून मांडलंय असं मला तरी वाटतंय. वैकुंठवासी दांडेकर मामांचं एक वाक्य आहे. मामासाहेब असं म्हणायचे, हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे असं म्हणायचे. आणि म्हणून रोज म्हणजे इथं बसलेल्यापैकी आपल्या सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे. जर आणखी थोडं पुढं बोलायचं झालं तर पुढं जरी म्हणता नाही आला तरी मागं चांगला म्हणता येतो इतका पाठ आहे. सप्ताहामध्ये जर आम्ही म्हटलं एखाद्याला हरिपाठाचा विनाद तुम्ही घ्या, तो म्हणतो नाही मला मागं चांगलं म्हणता येतं. देवाची द्वारी म्हटलं की मग पाठीमागं तेरी मुक्तीचारी साधी यायला लगेच पाठ आहे आम्हाला, मान्य, काय हरकत नाही. माता भगिनींचा तो तोंड पाठ आहे. अशा आपल्या वारकऱ्यामध्ये अशा अनेक माता भगिनी आहेत की ज्या स्वतः रोज घरामध्ये हरिपाठ करतात. पण आता कधी कधी प्रश्न असा पडतो की ज्ञानेश्वर महाराजांचे जे 27 अभंग हरिपाठाचे आहेत
त्या अभंगाची सुरुवात ज्या अभंगाने केली, मगाशी आदरणीय पूज्य श्री महाराजांनी, लक्ष्मण महाराजांनी ज्यांचा उल्लेख केला, वारकरी संप्रदायातील थोर तत्वचिंतक, वारकरी संप्रदायाचे अद्वैरू परमादरणीय श्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी शंकर महाराज खंदारकर महाराजांनी हरिपाठातल्या 3 अभंगावर, पहिल्या 3 अभंगावर अतिशय गोड अशा पद्धतीचं निरूपण केलेलं आहे. महाराजांनी स्वतः लक्ष्मण महाराजांनी हरिपाठातील 27 अभंगाची वेगवेगळ्या पद्धतीने संगती लावून एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकरांचं हरिपाठ विवरण नावाचा एक अत्यंत सर्वांना हवा असा वाटणारा एक ग्रंथ समाजामध्ये उपलब्ध आहे. अनेक महात्म्यांनी हरिपाठावर लिखाण केलेलं आहे. जसं आपल्याकडे असं म्हटलं जातं की अमृतानुभवाचे पहिले 5 श्लोक म्हणजे सगळा अमृत अनुभव, किंवा पहिल्या 5 श्लोकांचा विस्तार म्हणजे पुढचा अमृत अनुभव. चांगदेव 65तल्या पहिल्या 3 ओव्या, त्या 3 ओव्यांचा विस्तार म्हणजे पुढच्या सगळ्या ओव्या. ज्ञानेश्वरीतील पहिली ओवी, त्या पहिल्या ओवीचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरीची पुढच्या 9000 ओव्या. तसं वैकुंठवासी शंकर महाराज असं सांगायचे की हरिपाठातल्या पहिल्या 3 अभंगाचा विस्तार म्हणजे अख्खा हरिपाठ म्हणायचे, सगळं हरिपाठ. आणि म्हणून 3 अभंगावर खूपच, मी तर असं म्हणेल की ज्यांना हरिपाठाची जिज्ञासा आहे त्यांनी वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य शंकर महाराजांचे हे 3 अभंग आवर्जून वाचावे. मी खरं तर पूज्य श्री लक्ष्मण महाराजांच्या समोर काय बोलणार, पण मला असं वाटतं महाराज की शंकर महाराजांनी लिहिलेले हे 3 अभंग म्हणजे काय आहेत, तर हे 3 अभंग म्हणजे 4 वेद आहेत, हे 3 अभंग म्हणजे 10 उपनिषद आहेत, हे 3 अभंग म्हणजे 6 शास्त्र आहेत, हे 3 अभंग म्हणजे 18 पुराण आहेत, हे 3 अभंग म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. मी जे काही त्या 3 अभंगाचा महाराजांच्या त्या पुस्तकातून जो काही थोडाफार माझ्यावर संस्कार झाला, मी थोडं पुढं बोलेल महाराज, की आम्ही महाराजांना पाहू शकलो नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकर महाराजांना आम्ही पाहू शकलो नाही, किंवा आमच्या वयाचे, आमच्या अंतर खूप अधिकारी व्यक्तिमत्व ऐकू तर अजिबातच शकलो नाही. पण मला असं वाटतं की शंकर महाराजांना आज कुठं शोधायचं, तर त्यांनी केलेली हरिपाठाच्या 3 अभंगाचं विवरण म्हणजे शंकर महाराज, त्यात शोधा. जसं आपल्याकडे संस्कार असे सांगितले जातात, ज्ञानोबांना कुठं शोधायचं, घरात असलेली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे, घरात असलेली गाथा म्हणजे तुकोबा आहे, घरात असलेलं नाथ महाराजांचं भागवत म्हणजे नाथ महाराज, ही जशी आमची वारकऱ्यांची श्रद्धा आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून ही महात्म्य आजही आमच्याकडे समाजात आहेत. हा हरिपाठातला पहिला अभंग वेदांत शास्त्रामध्ये एक साधारण एक संकल्पना अशी मांडली जाते की एखाद्या ग्रंथामध्ये प्रवेश करण्याकरिता अनुबंधाची गरज असते, आणि ते अनुबंध 4 पद्धतीचे सांगितले. त्याला अनुबंध चतुष्टय असं म्हटलं जातं. आणि त्याची नावं सांगताना वेदांत शास्त्राने असं सांगितलंय: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. या 4 गोष्टीला अनुबंध चतुष्टय म्हटलं जातं. मला आपल्याला असं सांगायचं आहे, म्हणजे जे काही थोडाफार मी आज अभ्यास करून आपल्याकडे आलोय. एरवी मी सगळीकडेच अभ्यास करून जातो, पण त्यात सोलापूरला येताना तर आवर्जून अभ्यास करून येतो. कारण ही सोलापूरची नगरी ही अभ्यासू नगरी आहे. मगाशी सुधाकर महाराजांनी या नगरीचा एक इतिहास आपल्या समोर मांडला. एक काळ असा होता की महाराष्ट्रात वेदांत शास्त्र कुठं ऐकायचं, तर सोलापूरला चला, अशी ही सोलापूरची ओळख. जशी सोलापुरी चादर प्रसिद्ध होती, तसा सोलापूरचा वेदांत एकेकाळी मोठा प्रसिद्ध होता. कारण महाराजांना माहित असेल की वारकरी संप्रदायातील थोर ज्येष्ठ मंडळी सोलापूरमध्ये 7-7 दिवस राहत असत. मी सगळे खुलासे करत नाहीत, महाराज त्याची साक्षीदार आहे. परंतु एक काळ असा होता
की सोलापूरमध्ये प्रवचन करत असताना त्या प्रवचनामध्येच श्रोते प्रश्न विचारायचे आणि प्रवचनकाराला उत्तरं द्यावी लागायची. आणि मग मला विचार करा, जर श्रोते प्रश्न विचारत असतील तर प्रवचनकारांनी येताना अभ्यास किती करून आला पाहिजे. श्रोते प्रश्न विचारायचे आणि ते प्रश्न म्हणजे उगी असले नव्हते, कोणाचं वार आहे असले प्रश्न नव्हते, हे आपले प्रश्न असले. आपण प्रवचनात बसल्या बसल्या सुद्धा म्हणतो कुणाचं वारं चाललंय, काय वारं घेता, असले प्रश्न होते. त्या प्रश्नाची ताकद फार वेगळी होती. वेदांत शास्त्रातले ते प्रश्न श्रोते विचारायचे. हरिपाठातला हा पहिला अभंग, मला असं वाटतं की हा अभंग म्हणजे अनुबंध चतुष्टय आहे. अनुबंध चतुष्टयाचा विचार आपण काय केला? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यातही थोडीशी सूट अशी दिली जाते की अधिकारी, विषय आणि प्रयोजन कळालं की संबंध आपोआप लागतो. संबंध आपोआप लागतो, त्याला काही वेगळं सांगायची गरज नाही. अधिकाऱ्याचा विषयाचा संबंध, अधिकाऱ्याचा प्रयोजनाचा संबंध, विषयाचा प्रयोजनाचा संबंध लागून जातो. फक्त कळालं काय पाहिजे? अधिकारी कळायला पाहिजे, विषय कळायला पाहिजे आणि प्रयोजन कळालं पाहिजे. यात प्रयोजनातही दोन प्रयोजन आहेत, एक मुख्य प्रयोजन आणि एक अवांतर प्रयोजन. मला देवाची द्वारी या विषयाकडे यायचंय, फक्त त्याचा मी जो आलेख आपल्या समोर मांडतोय हा हरिपाठातला पहिला अभंग आहे. या अभंगाचं वैशिष्ट्य काय आहे मला एवढं सांगायचं आहे. त्याच्यातलं नाविन्य काय आहे, त्याच्यातला एक वेगळेपणा काय आहे, का अभंग हा इतका महत्वाचा वाटतो. म्हणजे मी तर आपल्याला असं म्हणेल की बऱ्याच वेळेला हा अभंग जसा मराठीतल्या म्हणी पाठ आहे तसा जणू काही अनेकांचा हा अभंग पाठ आहे. मी थोडं पुढे बोलू आणखी. काही काही संतांची वचनं अशी आहेत की ती त्या संतांची आहे की माहीत नाही पण पाठ आहे. मन करारे प्रसन्न हा अभंग आहे आणि तो तुकोबारायांचा आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण मन करारे प्रसन्न मुखातून लगेच येतं. किंवा काही काही वेळेला बघा तुम्ही एखाद्या माणसाला जर विचारलं कसं चाललंय तर तो अगदी तुकोबारायांचं एक साधं सोपं प्रमाण देऊन टाकतो, ठेविले अनंते. पण ते म्हणतानाही फार ठसक्यात म्हणतो, ठेविले अनंते असं म्हणतो. म्हणजे हा अभंग आहे किंवा तुकोबारायांनी या अभंगातून फार मोठा सिद्धांत सांगितलाय हे माहित नाहीये, पण पाठ आहे. तसं देवाची द्वारी उभा क्षणभरी, मी तर असं म्हणेल वारकऱ्यांचा हा पाठच आहे, पण जो वारकरी नाही त्याला सुद्धा हा पाठ आहे अभंग. अवारकऱ्यांना सुद्धा अभंग हा पाठ आहे. काय एवढं या अभंगामध्ये विशेष आहे? देवाची द्वारी उभा क्षणभरी याच्यामध्ये असं काय विशेष काय आहे? म्हणून मी आपल्याला सांगत होतो की हा अभंग म्हणजे हरिपाठातलं अनुबंध चतुष्टय या अभंगामध्ये सांगितलं. मुळात पहिल्यांदा अनुबंध चतुष्टय कशाला म्हणायचं हे मी मगाशी बोलून गेलो. अनुबंध या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या माध्यमातून ग्रंथामध्ये प्रवेश केला जातो त्याचं नाव अनुबंध. पुन्हा एकदा नीट ऐका, ज्याच्या माध्यमातून ग्रंथामध्ये प्रवेश केला जातो त्याला अनुबंध म्हटलं जातं. आणि त्या दृष्टी चार आहे. म्हणजे कोणताही ग्रंथ समजून घेताना आम्हाला त्या ग्रंथाचा अधिकारी कळायला पाहिजे, कोणताही ग्रंथ समजून घेताना आम्हाला त्या ग्रंथाचा मुख्य विषय कळायला पाहिजे, कोणताही ग्रंथ समजून घेताना आम्हाला त्या ग्रंथाचं प्रयोजन कळालं पाहिजे आणि ती दोनही प्रयोजन कळाली पाहिजे. एक अवांतर प्रयोजन आणि दुसरं मुख्य प्रयोजन, दोन्ही प्रयोजन कळाली पाहिजे. आता माझा मुद्दा असा आहे, हरिपाठाचा अधिकारी कोण? का ज्ञानोबा यांनी हरिपाठ निर्माण केला असेल? मी तर थोडं असं म्हणेल, माझा विचार एखाद्या वेळेस चुकूही शकेल महाराज किंवा आपण सगळीच आदरणीय मंडळी आहात, मला बरोबर करून घ्या. ज्ञानेश्वरी लिहिताना किंवा ज्ञानेश्वरी सांगताना ज्ञानोबारांच्या समोर भगवद्गीतेचा एक आलेख आहे समोर. ज्ञानोबारांनी त्या गीतेतलं तत्वज्ञान अर्जुनाला, जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं ते संस्कृतमध्ये असलेलं तत्वज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भगवद्गीतेवर मराठीमध्ये निरूपण करून तोच सिद्धांत पकडून काही त्याच्यामध्ये विशेष पद्धतीच्या सिद्धांताची भर घालून पण मूळ सिद्धांताला धरून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी आमच्या समोर मांडली. थोडक्यात ज्ञानेश्वरी करत असताना एक आधार आहे तो गीतेचा. पण मला असं आपल्याला विचारायचं आहे,
हरिपाठ हा नेमकं का निर्माण झाला असेल, याचं काय कारण काय असेल? हरिपाठ सांगितला कोणाकरता? अमृतानुभव तरी ऐकण्याकरता तेवढी ताकद लागेल. बरं जाऊ द्या, चांगदेव 65 तर आपल्याला अगदी सहज माहित आहे. चांगदेवाकरता ही चांगदेव 65 लिहिली. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला एवढं तरी साधारण चरित्र ज्ञानोबाईंचं माहित आहे की त्या योगी चांगदेवांना असं वाटायला लागलं की आपण ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जावं, पत्र पाठवायचं ठरवलं आणि मग तो कोराच कागद पाठवला. त्याच्यावर काही लिहिलं नाही. माणसं गमतीची अशी आहेत महाराज, कुठंतरी गावामध्ये खेडेगावामध्ये कट्ट्यावर वट्ट्यावर बसतात आणि बसता बसता उगीच ते बोलतात. काय त्या चांगदेवाला कळत नव्हतं कोरा कोण म्हणतोय, ज्याला प्रवचनामध्ये 2 तास नीट बसता येत नाही तो चांगदेवांना नावं ठेवतात. योगी होते, 1400 वर्षाची तपश्चर्या केली, काय उपयोग होता त्याचा? कोरा राहिला. इतके सामान्य चांगदेव नाहीये. चांगदेव असे इतक्या पद्धतीने तुच्छतेने चांगदेवांचा उल्लेख करावा इतके चांगदेवजी सामान्य नाहीये. 1400 वर्ष तपश्चर्या म्हणजे ही सोपी गोष्ट आहे का? 14 वेळेला यमाला माघारी पाठविणं हे सोपं आहे का? समाधीमध्ये जी निर्विकल्प समाधी म्हटलं जातं तिथपर्यंत स्थिती गाठणं हे सोपं आहे का? मित्र असं म्हणेल, चांगदेवांनी पत्र लिहिलेलंच होतं, कोरं नाही, ते लिहिलेलंच आहे. अहो काहीच दिसलं नाही. नाही नाही, ते दिसण्याकरता ज्ञानोबारायांसारखे डोळे लागतील, आपल्याला काय दिसणार आहे बा? त्याच्यात काय लिहिलं हे ज्ञानोबारायच वाचू जाणं, आपण नाही वाचू शकत. मी चांगदेव 65चा अभ्यास करत असताना मला पुन्हा या सगळ्यात महात्म्यांचे शब्द आठवतात. वैकुंठराशी गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींनी चांगदेव 65चं निरूपण करताना आणि जे नंतरच्या काळात धूत महाराजांनी लिहिलं त्याच्यामध्ये एक वाक्य असं माझ्या वाचण्यात आलं. गुरुजी असं सांगायचे म्हणे की चांगदेवजी कोण आहेत? मल आणि विक्षेप हे 2 दोष ज्यांचे निवृत्त झालेले आहेत, आवरण नावाचा दोष आणखी निवृत्त झालेला नाही. त्या दोषाच्या निवृत्तीकरिता ज्ञानोबारायांच्या समोर जे उभे आहेत त्यांचं नाव चांगदेव. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये असं उत्तर दिलं जायचं. म्हणजे इतकी प्रगल्भता आहे. ठीक आहे, चांगदेवांकरता तो ग्रंथ लिहिला, तो तेवढ्याच ताकदीने ऐकावा लागणार आहे, मान्य आहे. माझा पुन्हा प्रश्न पडतो, हरिपाठाची निर्मिती ज्ञानोबारायांनी का केली असेल? चांगदेव 65ची निर्मिती तेवढ्या एका सामर्थ्यवान महापुरुषांकरता केली असं म्हणा. अमृतानुभवाचा विचार सुद्धा तेवढा सामर्थ्यवान महापुरुषाकरता आहे असं म्हणा. ज्ञानेश्वरीचा तर अगदी गीतेचं मराठी निरूपण करायचं होतं म्हणून केलं असं म्हणा. पण पुन्हा प्रश्न पडतो, हरिपाठाची निर्मिती का केली असेल? हा हरिपाठ ऐकायचा कोणी? हा हरिपाठ वाचायचा कोणी? हा हरिपाठ समजून घ्यायचा कोणी? ज्ञानोबारायांनीच त्याचं उत्तर दिलंय, पहिल्याच अभंगात दिलंय. ज्ञानोबारायांनी या हरिपाठाचा अधिकारी सांगितलाय, असोनी संसारी जीवे विभू करे. मी आता अनुबंध लावून देतो. हरिपाठाचा अधिकारी असोनी संसारी, बस. बर, पुढे आता काय विषय? विषय काय? हरिपाठाचा विषय काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हा हरिपाठाचा विषय आहे. अधिकारी कळाला, विषय कळाला, राहिलं काय? प्रयोजन. प्रयोजन म्हणजे फल. ते फल 2 पद्धतीचं, एक अवांतर फल आणि दुसरं मुख्य फल. हरिपाठाचं अवांतर फल कोणतं? पुण्याची गणना कोण करी, हे अवांतर फल. आणि हरिपाठाचं मुख्य फल कोणतं? तेने मुक्तीचारी साधी येल्या, हे मुख्य फल. आणि मला वाटतं या 3 गोष्टी कळाल्या की संबंध लागून जातो. अनुबंध चतुष्टय सांगणारा हा अभंग आहे असं म्हणून हरिपाठाच्या या पहिल्या अभंगाकडे पहा. देवाची द्वारी हा अभंग काय आहे तर अनुबंध चतुष्टय हरिपाठाचं सांगितलंय. बर, पुन्हा प्रश्न पडतो की या हरिपाठाची निर्मिती करण्याच्या पाठीमागं असं काय घडलं असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर? एक साधारण आपण अंदाज लावूया. मुळात ज्ञानोबाराय कोण आहे? ज्ञानोबारायांचं हृदय काय आहे? मी ज्ञानोबारायांच्या लौकिक चरित्रात पडत नाही, मला त्याची आता सांगायची आवश्यकता वाटत नाही. कुठे जन्माला आले, वडील कोण होते, त्यांच्या वडिलांनी संन्यास का घेतला,
संन्याशाची मुलं म्हणून यांना काय घेणं, मला या लौकिक चरित्रात आता पडायचंच नाहीये. मी थोडंसं आणखीन पुढे बोलू. संतांची लौकिक चरित्र काय आहे ही महत्वाची नसतात, संतांनी तत्वज्ञान जगासमोर काय मांडलं हे महत्वाचं असतं. दुर्दैव आपलं असं आहे की संतांच्या लौकिक चरित्र घेऊन आपण अनेक वेळेला संशोधनाच्या नावाखाली एकमेकांमध्ये वाद करत असलेले आपण दिसून येतो. आणि म्हणून मी म्हणतो की त्या लौकिक चरित्रात मला आता पडायचं नाहीये, माझा तो विषय नाहीये. पण ज्ञानोबारांचं एक आध्यात्मिक चरित्र जर आपल्या समोर ठेवायचं झालं, मग अशी महाराजांनी जसं चला कल्पतरूचे अरव ही पसायदानातली ओवी उच्चार केली, मी तर असं म्हणेल की ज्ञानोबारांचं अलौकिक चरित्र, आध्यात्मिक चरित्र म्हणजे काय, तर ज्ञानोबारांनी मांडलेलं पसायदान हे ज्ञानोबारांचं आध्यात्मिक चरित्र प्रगट करणारं आहे. जे खळांची व्यंकटी सांडो हे म्हणणं सोपं आहे का मला सांगा. मी तर असं म्हणेल जे खळांची व्यंकटी सांडो हे बोलणं म्हणजे ज्ञानोबारांचं हृदय काय आहे हे दिसणं आहे आपल्याला. आणि मग इतक्या कनवाळू कृपाळू हृदयाचे असलेले ज्ञानोबा आहे. तुकोबरांच्या शब्दात बोलायचं झालं तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या न्यायाने असणारे ज्ञानोबा आहे. संत अवताराला काय येतात त्याची सगळी कारणं तुकोबरांचे अभंग आपल्या सगळ्यांच्या पाठातले आहेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा म्हणा अथवा महादोषी म्हणा, जे काही ज्या परंपरेत जसे पाठ असतील तसे, अर्थाचा फार फरक पडतो अशातला भाग नाही. जड जीवांचा उद्धार करण्याकरता अवताराला आलेले संत. आता असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी हा हरिपाठ आपल्या समोर मांडला, असं काय घडलं असेल. एक सामान्य साधक ज्ञानोबरांच्या जवळ आला, काही थोडाफार इकडल्या तिकडल्या ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला असेल, आणि अभ्यास करत असताना साधन आणि साध्याचा विचार अनेक ग्रंथातून त्याच्या समोर आला. मानवी जीवनामध्ये साध्य निश्चित व्हावं आणि ते साध्य निश्चित झालं की त्या निश्चित साध्याला प्राप्त करून घेण्याकरिता साधनाचा स्वीकार करावा, आणि अशी स्थिती ज्याच्या जीवनामध्ये येते ते साधकत्व आहे. साध्य आणि साधन सोप्या शब्दात बोलायचं झालं तर आपल्याला कुठं पोहोचायचं आहे ते साध्य, आणि कसं पोहोचायचं आहे ते साधन. जरा वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर साध्य या शब्दाचा अर्थ आहे अंतिम गंतव्य. आपल्याला कुठं जायचं आहे हे कळलं. मी गमतीने असं म्हणत असतो, आपल्याला कुठं जायचंय हे माणसाला कळावं. समजा कुठं जायचं हे नाही कळालं तर कमीत कमी आपण कुठून आलो एवढं तरी कळावं, एवढं तरी कळावं. समजा कुठून आलो हेही नाही कळालं तर कमीत कमी आपण सध्या कुठं आहोत एवढं तरी कळावं. आणि आपण सध्या कुठे आहोत हेही नाही कळालं तर आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. कुठं जायचं या शब्दाचा अर्थ साध्य माणसाच्या जीवनात निश्चित व्हावं. मला या अभंगाकडे जात असताना जो विस्तार पुढे मला करायचा आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी हे साधन आहे, आणि तेने मुक्तीचारी साधी येल्या हे साध्य आहे. साधी येल्या असं म्हटलंय ना पुढं. मला जे काही माझ्या मनातल्या भावना आहेत ते मी बोलेल पुढं. म्हणजे इथं साधन आणि साध्याचा विचार आपल्या समोर येतो. जगामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाहीये, आणि जगामध्ये दुसरा वर्ग असा आहे की साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाहीये. दोन्ही वाक्य पटतात का बघा. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, एक. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, एक. साधनाचा स्वीकार आहे पण साध्याचीच निश्चिती नाही, दोन. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही, आणि समाजामध्ये दुसरा वर्ग असा आहे काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हेच माहित नाही. मी दोन्ही करता दोन उदाहरणं देतो, अगदी सोपी देतो. एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाही. काय व्हायचं हे चांगलं माहित आहे
4थीचा मुलगा आहे. त्याला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं. 4थीच्या मुलाला विचारलं मोठेपणी काय व्हायचं. तो म्हणतो कलेक्टर व्हायचं. रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. मी फार वाढवत नाही उदाहरण. काय व्हायचं चांगलं माहितीये, पण ते होण्याकरता काय करावं लागतं हे माहित नाहीये ना. कलेक्टर व्हायचं हे माहित आहे, पण त्याच्याकरता अभ्यास करावा लागतो हे माहित नाहीये ना. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतोय हे माहित आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. काय करतोय हे माहित आहे. आम्हाला लोक घरी घेऊन जातात. प्रवचन संपलं, कीर्तन झालं की लोक आम्हाला घरी घेऊन जातात. आम्ही जातो. मग घरी गेल्यानंतर मग आम्ही तिथं विचारत असतो कसं चाललंय काय चाललंय. मग त्या मावशींना मी विचारलं काय मावशी बरं आहे का, किती मुलं आहेत किती मुली आहेत असं विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्यांना विचारायला येतं त्यांनीच महाराज व्हावं. आता आम्हाला हे असले उद्योग जास्त करावे लागतात अलीकडल्या काळात. सगळं मग विचारावं लागतं कसं आहे काय आहे काय नाही अमुक तमुक बोलावं लागतं. मी विचारलं काय मावशी किती मुलं. तिने सांगितलं 2. काय करतोय थोरला. एक समोर आहे म्हटलं तुमच्या. मी त्या थोरल्या मुलाला बोलून घेतलं जवळ आणि त्याला विचारलं काय बाबा काय चाललंय. कोणी विचारेल, तुम्ही विचाराल मी विचारेल. मी विचारलं काय चाललंय. त्याने सांगितलं 12वीची परीक्षा देतोय. मी विचारलं काय चाललंय. त्यांनी सांगितलं 12वीची परीक्षा देतोय. आता आपसूक पुढला प्रश्न येतो लगेच. मी त्याला लगेच विचारलं मग पुढं काय ठरवलंय. 12वीची परीक्षा देतोय म्हटल्यानंतर आपण विचारतो ना, तसं मी विचारलं पुढं काय ठरवलंय. तो म्हटलं बघू जमल तसं. हे काय उत्तर आहे. 12वीचं वर्ष हे टर्निंग पॉईंट म्हणून आपल्याकडे सांगितलं जातं. आपण किती ते चिंता करत असतो आणि हा बघू जमल तसं म्हणतो. असं कुठं असतं का. याचा अर्थ काय, तो साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाहीये. दोन्ही असलं पाहिजे. आणि मग हा एक साधक तिकडल्या काही ग्रंथांचा अभ्यास केलेला आणि मग ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्या समोर काही साधनांचा विचार समोर आला. कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे, भक्ती नावाचं साधन आहे. साधनं अनेक समोर दिसली. मी आणखीन एक वाक्य सांगतो. साधनं अनेक समोर दिसली याचं एक उलट वाक्य असं आहे, जे अनेक असतात ती साधनं असतात आणि जे एक असतं ते साध्य असतं. साध्य म्हटलं की एक आहे आणि साधनं म्हटलं की अनेक आहेत. मी माझं बोलत नाही. निळोबारांचे शब्द पहा. नाना साधनाच्या केल्या खटपटा. निळोबाराय बोलतात. निळोबारांचा एक ऐकण्यातला अभंग आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. बस अनेक मार्ग आहे, पण हे सगळे मार्ग कुठं पोहोच करतात ते साध्य मात्र एकच आहे. कर्म नावाचं साधन तरी कुठे घेऊन जाणार आहे. नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत. ज्ञान नावाचं साधन तरी कुठे घेऊन जाणार आहे. मोक्षापर्यंत. योग नावाचं साधन तरी कुठे घेऊन जाणार आहे. निर्विकल्प समाधीपर्यंत. आणि भक्ती नावाचं साधन तरी कुठे घेऊन जाणार आहे. भगवंतापर्यंत. आणि मग नैष्कर्म्य सिद्धी काय, मोक्ष काय, निर्विकल्प समाधी काय आणि भगवत प्राप्ती काय, या साध्यांच्या शब्दांमध्ये फरक आहे. साध्य एकच आहे ना. नैष्कर्म्य सिद्धी म्हटलं काय, मोक्ष म्हटलं काय, निर्विकल्प समाधी म्हटलं काय, मोक्ष म्हटलं काय, काय फरक आहे सांगा. मी बोलेल आपल्याला या अनुषंगाने पुढे. निर्विकल्प समाधीचा विचार जो योगाने मांडला आणि वेदांतांनी ज्ञानशास्त्रामध्ये जो मोक्षाचा विचार मांडला किंवा गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातून जो नैष्कर्म्य सिद्धीचा शब्द पुढे येतो, या सगळ्यांचा विचार केला तर असं काय त्याच्यात फरक आहे. याचा अर्थ साध्य एक आहे. मोक्ष हे जीवाचं अंतिम गंतव्य. मी जरा थोडा आणखीन पुढे बोलतो. हे शब्द तरी थोडे जड वाटायला लागले. मोक्ष, नैष्कर्म्य सिद्धी, निर्विकल्प समाधी. एरवी हे शब्द थोडेसे आपल्या कानावर अनेकदा पडलेले नसतात म्हणून बऱ्याचदा ते जड वाटायला लागतात. म्हणजे निर्विकल्प समाधी हा शब्द जर फार जर पडायला लागला आपल्या कानावर आणि जर त्या योगाच्या माध्यमातून जर एखादा सांगायला लागला यम नियम आसन प्राणायाम वगैरे वगैरे, तर मग इतक्या अवघड पद्धतीने बोलायला लागल्यानंतर ऐकणाऱ्याला योगाच्या याच्यातला पहिला यमच समोर दिसतो.
मग पुढचे नियम करायचे का न करायचे ते जाऊ द्या. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या एका व्याख्यानामध्ये मी एक वाक्य ऐकलं होतं. ते असं म्हटले मला लहानपणी वाचनाची आवड लागली आणि मग मी ग्रंथालयामध्ये जायला लागलो, पण मला कोणते ग्रंथ वाचावे हे कळत नसल्यामुळे मी त्या ग्रंथालयातल्या जो कोणी शिक्षक आहे किंवा ग्रंथपाल आहे त्या ग्रंथपालांना म्हटलं की तुम्हीच मला एखादं चांगलं पुस्तक द्या. त्या ग्रंथपालांनी मला जे पहिलं पुस्तक माझ्या हातामध्ये दिलं तो स्वामी विवेकानंदांचा राजयोग नावाचं पुस्तक हातात दिलं. आणि मग माझी ती बालबुद्धी होते आणि राजयोग नावाचं पुस्तक जेव्हा मी हातात घेतलं आणि त्याच्यामध्ये जे पहिलं वाक्य वापरलं की योगाच्या अष्टांग पायऱ्या सांगितल्या आणि त्याच्यातली पहिली पायरी जेव्हा यम ही वाचली तेव्हा मला असं वाटायला लागलं की पहिल्यांदाच जर यम असेल तर पुढं काय असेल. हे शिवाजीराव भोसले सरांची वाक्य आहेत. आता तुम्ही ऐकलंय त्यांना, प्रत्यक्ष ऐकलेली मंडळी आहात. मी काही फार प्रत्यक्ष त्यांना ऐकलं नाही, पण जे काही अलीकडे युट्यूबला त्यांचं थोडंफार आपल्याला ऐकायला मिळतं त्याच्यावर ऐकलं. आता हे अवघड वाटायला लागतं, पण या सगळ्यांचा उहापोह करत असताना एक साधारण तुमच्या माझ्या जीवनाचं अंतिम गंतव्य शोधत असताना मी एक साधा प्रश्न आपल्याला विचारेल. आपल्या जीवनातलं दुःख जावं आणि आपलं जीवन आनंदी व्हावं असं कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांनाच दुःख जावं आणि जीवन आनंदी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख जावं आणि सुख यावं असं वाटतं. प्रत्येकाची अपेक्षा तीच आहे. आता पुढे बोलू. दुःख जावं आणि आनंदाची अनुभूती यावी यात विचाराला वेदांतांनी जे नाव दिलं त्या नाम मोक्ष. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय आहे सांगा? मोक्षाची व्याख्या तरी काय आहे वेगळी? वेदांत शास्त्रामध्ये मोक्षाचं चिंतन करताना असं सांगितलंय, आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. बस. मला या हरिपाठातल्या त्याने मुक्तीचारी साधी येल्या त्या मुक्तीकडे जायचंय अगोदर. ही साध्याचा अनेक तुमच्या डोळ्यासमोर आणायला लागलो. का म्हणून ज्ञानोबांनी देवाची द्वारी हा शब्द मांडला असेल? जीवाचा जर विचार केला तर प्रत्येकाची अपेक्षा आहे ती मोक्षाची. आणि मोक्ष या शब्दाचा अर्थ काय सांगितला? आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. आता गंमत अशी आहे, हे सुद्धा ऐकायला फार जड जातं. आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष. आमचे वडील कधी कधी गमतीने बोलताना मला सांगत असतात, ते म्हणतात असं तर हे आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती आम्हाला वेदांत शास्त्राची पूर्वी कधी ऐकलेलं नसल्यामुळे संस्कार नाहीत, हे ऐकायला जड वाटतं. मी म्हटलं मोक्षाची व्याख्या तीच सांगितली आहे. ते म्हटले नाही याच्यापेक्षा सोपं सांग. मी म्हटलं आता याच्यापेक्षा काय सोपं सांगू? ते म्हटले मी सांगू का? म्हटलं सांगा. म्हटलं सांगा, तुम्ही सांगा मोक्ष म्हणजे काय? ते म्हटले मोकळं होणं म्हणजे मोक्ष. किती गंमत आहे बघा. जुनी मंडळी सुद्धा वेदांत सांगायची, पण ती अगदी सहज. फड परंपरेमध्ये सुद्धा वेदांत आता महाराजांनी तर फडकऱ्यांचंही ऐकलंय, विद्वानांचंही ऐकलंय. सहज. मोक्ष म्हणजे काय? मोकळं होणं म्हणजे मोक्ष. संपलं. दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. मोक्षाची व्याख्या अशी सांगितली, दुःख निघून जाणं आणि आनंदाची अनुभूती येणं, याला मोक्ष म्हणा. वेदांत शास्त्रावरची जी अनेक पुस्तकं आहेत त्याच्यात पंडित द वा जोगांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बापट शास्त्रींची आणि पंडित द वा जोगांची. पंडित द वा जोगांनी एका पुस्तकामध्ये मोक्षाची व्याख्या लिहिताना असं सांगितलंय, दृष्टिकोनात होणारा बदल त्याचं नाव मोक्ष. दृष्टिकोनात होणारा बदल म्हणजे वस्तूकडे बघण्याची दृष्टी बदलणं, त्याला मोक्ष म्हणा. त्याचं उत्तर देताना त्यांनी असं दिलंय, जीवनमुक्त असलेला महात्मा जोपर्यंत प्रारब्ध आहे, विक्षेप शक्ती आहे, तोपर्यंत या जगामध्ये वावरत असतो. पण वावरत असताना तो जगाकडे जग म्हणून न पाहता सर्वं खल्विदं ब्रह्म या वृत्तीने तो वावरत असतो. मग त्याची जी स्थिती आहे ती स्थिती मुक्तीचीच आहे, मोक्षाचीच आहे, असं त्याला त्यांनी दाखला दिलाय. याचा अर्थ मोक्ष हे जीवाचं अंतिम गंतव्य आहे. मोक्षाचा विचार करताना चार्वाकाची मतं मोठी विचित्र आहे. आपण नेहमी ते प्रमाणेही सांगतो, भजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. देह तोची देव, भजन ते भक्ती, मरण ते मुक्ती
पाखंड्याची. आता हा पाखंड्याची शब्द वापरल्यानंतरच आपण थोडे सावध होतो. एरवी पाखंड हा शब्द न वापरता 3 वापरले एवढे मुद्दे की आपल्यालाही बरंच वाटायला लागतं. देह तोची देव बरं आहे, भोजन ते भक्ती बरं आहे, आणि मरण ते मुक्ती हेही बरं आहे असं वाटायला लागतं. पाठशाळेत असताना गुरुरे भाऊ आम्हाला सांगायचे, चार्वाकाचं मत ऐकायला फार बरं वाटतं, आणि त्याचा अर्थ सांगतानाच ते सांगायचे, चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणारा. गोड बोलून आपलं म्हणणं दुसऱ्याच्या घरी उतरवतो, त्याचं नाव चारवा. यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरगमनं कुतः. चारवा कसं सांगतो, यावत जीवन सुखम जीवे, जोपर्यंत जगायचंय तोपर्यंत सुखाने जगा. आपल्याला बरंच वाटतं हे. त्याच्या पुढचं असं बोलतो, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढ आणि तूप खा, हे तर जास्तच बरं वाटतं. आणि त्याच्या पुढे तो म्हणतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरगमनं कुतः. एकदा हा देह गेल्यानंतर कोणा काही येणार आहे का? मग तर म्हणतो हो तेच खरं आहे. बरं वाटायला लागतं. पण महाराजांनी त्याला एक शब्द ठेवून टाकला, पाखंड्याची. नास्तिक आहे, वेद मानत नाही येतो, त्यामुळे त्याच्या व्याख्या डोळ्यासमोर ठेवू नका. अंतिम गंतव्य जीवाचं काय? मोक्ष, मुक्ती. आणि म्हणून मी सोप्या शब्दात सांगत होतो, दुःख जावं आणि आनंद अनुभूती यावी त्याला मोक्ष म्हटलं जातं. याचा अर्थ सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की आपल्याला असणारं जे अनादिकालापासून आलेलं जे दुःख आहे, हे दुःख निर्माण होण्याचं कारण वेदांतांनी सांगितलं, आत्मस्वरूपाविषयी असलेलं अज्ञान हे या दुःखाचं कारण आहे. हे दुःख जावं आणि आमचं जीवन हे आनंदी व्हावं. आणि मग अशी इच्छा घेऊन प्रत्येक जण धडपडतोय, प्रत्येक जण प्रयत्न करतोय. तुमचा माझा सगळ्यांचा प्रयत्न जर कशा करता चालला असेल तर दुःखाची निवृत्ती व्हावी आणि आनंदाची प्राप्ती व्हावी. आता वेदांतामध्ये याच्यावर पुष्कळ शंका आहे. दुःखाची निवृत्ती हे तरी म्हणणं योग्य आहे का? आनंदाची प्राप्ती हे तरी म्हणणं योग्य आहे का? प्राप्ती हा शब्द वापरल्यानंतर प्रश्न पुढे असा बोलतो की प्राप्ती नेमकं असते कोणाची? जे अप्राप्त आहे त्याची प्राप्ती करायची का जे प्राप्तच आहे त्याची प्राप्ती करायची? प्राप्ताची प्राप्ती असते का अप्राप्ताची प्राप्ती असते? वेदांतामध्ये सिद्धांत आलेला आहे. आणि साधं सोपं उत्तर देऊन जायचं झालं तर, समजा माझा हा रुमाल हरवला, हरवल्यानंतर थोड्या वेळाने शोधाशोध सुरू झाली. काही वेळानंतर मला हा सापडला. सापडल्यानंतर पुन्हा चौकदार आले आणि मला म्हणायला लागले, महाराज तुमचा रुमाल हरवला होता, चला शोधूया. मी म्हटलं नाही, मिळालाय. ते म्हटले मिळाला मग काय झालं, आणखी शोधू, जमेल का? मिळाल्यानंतर पुन्हा मिळवायची काय गरज आहे? याचा अर्थ प्राप्ताची प्राप्ती नसते, अप्राप्ताची प्राप्ती असते. मग हा मुद्दा मांडला की शास्त्र आम्हाला सांगतं, पूर्वपक्षाने शंका घेताना अशा घेतल्या, जर अप्राप्ताची प्राप्ती असते तर आनंद प्राप्त आहे का अप्राप्त आहे? आनंद हा अप्राप्त म्हणावं तर तो परिच्छिन्न होईल. आनंद जर अप्राप्त म्हणावं, कारण जे अप्राप्त असतं ते परिच्छिन्न असतं. बघा पडतंय का माझं बोलणं? तुम्ही हे मला मिळालं नाही असं म्हटलं की ते परिच्छिन्न झालं. मला हा रुमाल मिळाला नाही असं म्हटलं की रुमाल परिच्छिन्न. मला कपडे मिळाले नाही असं म्हटलं की ते परिच्छिन्न. मला घर मिळालं नाही असं म्हटलं की ते परिच्छिन्न. मला गाडी मिळाली नाही असं म्हटलं की ते परिच्छिन्न. जे जे मिळालं नाही म्हणाल ते परिच्छिन्न आहे. मग आनंद अप्राप्त म्हणावं तर तो परिच्छिन्न होईल. मग आनंदाला परिच्छिन्न, आनंद हे नेमकं कशाच होतं काय? आनंद हा शब्द लागतो कोणाच्या ठिकाणी? ब्रह्मसूत्रामध्ये सूत्र आचार्य महर्षी व्यासांनी असं सांगितलंय, आनंदमयोभ्यासात. तो परमात्मा कसा आहे? तुकोबराची शुद्ध पहा. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज देहीय योगी यांचे. तो कसा आहे? आनंद आहे. मग आनंद हे जर परमात्म्याचं वाचक असेल तर आनंद हा शब्द व्यापक आहे, त्याला परिच्छिन्न करून जमणार नाही. मग आनंदाची प्राप्ती हे कसं काय जोडायचं? प्राप्ती आणायची कशी काय? प्राप्ती म्हणायचं असेल तर त्याला परिच्छिन्न म्हणावं लागेल. जर परिच्छिन्न म्हणायचं नसेल तर मग प्राप्ती म्हणता येणार नाही तुम्हाला. म्हणून शंका घेतली पूर्व पक्षाने, जे प्राप्तच आहे पुन्हा त्याची प्राप्ती कशा करता? आनंद तुम्हाला प्राप्तच आहे, आत्मस्वरूप इथं प्राप्तच आहे, याचा अर्थ आनंद प्राप्तच आहे, पुन्हा प्राप्ती कशा करता?
एक जाता जाता वाक्य सांगतो, ऐका. वस्तू आपलीच असते, आपल्याच जवळ असते, पण आपल्याला त्याची प्रचिती नसते. आणि ती प्रचिती नसल्यामुळे ज्या क्षणी प्रचिती होते त्या क्षणी प्राप्तीचा व्यवहार घडतो. प्राप्तीचा व्यवहार घडतो. उदाहरण सोपं देतो, जरी फार अवघड वाटायला लागलं असलं सोपं उदाहरण देतो. काय झालं, सकाळच्या वेळेला एक मनुष्य फिरायला निघाला. आपल्याकडे ज्याला मॉर्निंग वॉक वगैरे म्हणतात, सकाळी फिरायला गेला. चांगलं तास 2 तास फिरून आला. दोघंच नवरा बायको घरी होते. मुलं वगैरे कुठेतरी पुणे मुंबईला नोकरीला आहेत, शिकायला आहेत असं समजा. ते रिटायर झालेले हे दोघं. घरामध्ये हे एकटेच. पत्नी स्वयंपाकघरात काम करते. हा फिरून आला आणि आल्याबरोबर, आता फिरून आल्याबरोबर स्नान करावं ना, अलीकडे माणूस आंघोळच लवकर करत नाही का कुणाच ठाऊक. पेपर वाचत बसला, घेतला पेपर वाचत बसला. बरं, आताच्या काळात तर पेपर वाचायला फारच इंटरेस्ट. आणि मग ते बारीक सगळं अगदी ते म्हणजे जरूर, मी म्हणतो काही काही माणसं तर असे पेपर वाचतात की ते 5 रुपये फिटले पाहिजे आपले. जाहिरातीतल्या सुद्धा ओळी वाचतात सगळ्या. म्हणजे त्या पेपरच्या वरच्या लाईन पासून ते शेवटच्या लाईन पर्यंत अख्खं सगळं वाचायचं. बसला वाचत. तेवढ्यामध्ये कुणाचा तरी फोन आला. फोन आला म्हटल्याबरोबर त्यांनी काय केलं, आपला जो चष्मा आहे तो चष्मा असा डोक्यावर ठेवला, फोन घेतला, कानाला लावला. काय 5-10 मिनिटं बोलायचं तो बोलला, फोन ठेवला आणि पुन्हा पेपर हातात घेतला. चष्मा कुठं? चष्मा नाही ना. इकडं तिकडं बघायला लागला, चष्मा नाही, चष्मा नाही, चष्मा नाही, शोधायला लागला, मिळेना. आणि मग आपला एक स्वभाव असा झालाय, आपल्याला जर काही नाही मिळालं की बायकोला हाका मारायच्या. बऱ्याचदा तर न शोधताच हाका मारायच्या. काही माणसं तर इकडे अगदी म्हणजे त्यांच्या ते तोंडवून पडलेलं असतं, काय ग हे कुठं आहे. कधी कधी जवळच असतं पण ते हाका मारायचे. मग त्याने लगेच ते बघितलं, सापडे ना, हाका मारायला लागला बायकोला. इकडे ये, इकडे ये, इकडे ये. आता ती बिचारी माई माऊली स्वयंपाकघरात सकाळच्या वेळेला बायांना पुष्कळ कामं असतात. ती तिचं काहीतरी काम करत होती. हा काही थांबेच ना. पुन्हा हाका मारायला लागला, काय ग काय ग इकडे ये. आता ती वैतागून गेली, कामं एवढी पडले तर हे काही सकाळी हाक मारायला लागलेत. म्हटले बरं, आतापर्यंत 2दा चहा दिलाय बिगर अंघोळीचा, बेडटीच्या नावाखाली. आणखीन काय यांचा हाका मारणं चाललंय. आणि म्हणून ती वैतागली. आता ती सकाळी चपात्या करत होती, ती पोळ्या लाटता लाटता बेलणं घेऊनच आली. मारायला समजू नका कृपया, असं समजू नका. आणि ती बेलणं घेऊन आली. तिने विचारलं, का काय चाललंय ओरडायला. मला सकाळी किती कामं असतात तर विनाकारण तुम्ही हाका मारायला लागला, काय ग काय ग, झाले काय तुम्हाला, का ओरडायला लागला. त्याने सांगितलं, काही नाही, तुझं लक्ष सगळीकडे घरात असतं, फक्त माझा चष्मा हरवलाय, तो कुठे मला सापडत नाहीये, तू कुठं पाहिला का म्हणून तुला हाक मारली. आता तिथं बघितल्या कळालं चष्मा कुठं आहे. आता त्याला माहित होतं आपले महाशय कसे आहेत. महाशय हा शब्द मी थोडा सात्विक वापरायला लागलो. खरं तर महाभाग हा शब्द वापरला पाहिजे. 40 वर्षाचा अनुभव म्हटल्यानंतर काय, तिनं आपलं बघितलं, तिला माहित होतं. तिनं एकच वाक्य वापरलं. ते म्हणले, का हो तुम्हाला जरा तरी डोकं आहे का, जरा तरी डोकं आहे का. खरं सांगू, हे जरा तरी डोकं आहे का असं ऐकूनच आम्ही फेंड्याची पिशवी घेऊन घरातून बाहेर पडतो. त्याला राग आला. तो म्हटला, मला म्हणते जरा तरी डोकं आहे का, एवढं मोठं डोकं आहे की, म्हणून त्याने असा हात लावला. एवढं मोठं डोकं आहे असं म्हटल्याबरोबर काय अगदी हाताला चष्मा लागला. चष्मा लागल्याबरोबर अरे अरे मिळाला मिळाला म्हणून आनंद व्यक्त करायला लागला. मला सोलापूरकरांना एक प्रश्न विचारायचा आहे. मिळाला मिळाला म्हणून आनंद व्यक्त करायला लागला. मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे, चष्मा हरवलाय का. हा नाही, मग मिळाला का. पुन्हा एकदा विचार, मला ते एवढंच सांगायचं आहे, हरवलाय का नाही. किती एक सगळ्यांनी एक दिलाने उत्तर दिलं. हरवलाय का नाही. मग मिळाला का. आता तुम्ही उत्तर देत नाही, मगाशी उत्तर देत आहे. हरवला नाही, वर हरवला. मिळाला का म्हटलं तर काही बोलत, पण काय म्हणावं. मिळाला म्हणावं तरी अडचण आहे आणि मिळाला नाही म्हणावं तरी अडचण आहे. मिळाला म्हणावं तर हरवणं मान्य करावं लागेल.
मिळाला असं म्हटलं तर तुम्हाला काय मान्य करावं लागेल? हरवला मान्य करावं लागेल. आणि मिळाला नाही असं म्हणावं तर मिळाला म्हणून आनंद व्यक्त केला येईल. तर काय करायचं? याचं एक उत्तर तत्वज्ञानाने एका वाक्यात उत्तर असं दिलंय, खरं तर चष्मा हरवला नाही, पण हरवला असं वाटायला लागलं म्हणून मिळाला असा व्यवहार घडला. व्यवहार असा शब्द आलाय विचारसागरामध्ये, तर असाच शब्द आलाय. हरवला नाही पण हरवला असा वाटायला लागला आणि म्हणून मिळाला असा व्यवहार घडला. तसं हरवला नाही पण हरवला असं वाटायला लागलं, तसं खरं पाहायला गेलं तर आनंद प्राप्तच आहे, पण आनंद प्राप्त नाही असं वाटायला लागलं म्हणून आनंद प्राप्तीचा व्यवहार घडवावा लागला. म्हणून आनंद प्राप्ती असा शब्द वापरावा लागला. मुक्तीच्या बाबतीत असा शब्द वापरावा लागला. मुक्ती म्हणजे काय? आनंद प्राप्ती आणि दुःख निवृत्ती. शंका आणखीन एक आहे, आता फार वेळ जाईल माझी, पण उगी उपस्थित करून पुढे जातो. विचारसागराने अशी शंका केली आहे की प्राप्ती म्हटलं की भाव आहे आणि निवृत्ती म्हटलं की अभाव आहे, आणि मग भाव आणि अभाव असे दोन विरोधी धर्म एका ठिकाणी येतात कसं? त्याला उत्तर वेदांत शास्त्रातल्या एका सिद्धांताने असं देऊन टाकलंय, कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते आणि म्हणून तो जो असणारा मोक्ष हा भाव अभावी अशा विरोधी धर्माने युक्त नाहीये. तो जो असलेला मोक्ष हा निवृत्ती आणि प्राप्ती अशा विरोधी धर्माने युक्त नाहीये. उलट मोक्ष हा कसा सिद्ध होतो हे दाखवून दिलाय. याचा अर्थ जीवाचं अंतिम गंतव्य मोक्ष आहे, म्हणजे मुक्ती आहे. आता प्रश्न पडला की ही मुक्ती मिळवायची तर काय करावं? उपनिषदाने असं सांगितलंय, ज्ञानदेव तू कैवल्यम. मी उपनिषदाचं वचन देतो. आता एक उपनिषद आम्हाला सांगतं, वेद आम्हाला असं सांगतो, ज्ञानानेच मोक्ष. आता प्रश्न असा पडतो, जर ज्ञानाने मोक्ष असेल तर मग ते ज्ञान सर्वसामान्य माणसाला मिळेल कसं? सामान्य माणसा जर मोक्ष तर मिळवायचा आहे, सामान्य माणसाला ज्ञान मिळविण्या इतकं तर सामर्थ्य नाहीये, मग मोक्ष त्याला कधी मिळणारच नाहीये का? जर उपनिषद आम्हाला सांगतं ज्ञानानेच मोक्ष असेल तर मग तो मोक्ष मिळवण्याकरिता काय करावं लागेल काय? आणि मग हा प्रश्न एका सामान्य संसारी जीवाला पडला असं मला वाटतं. एका संसारी जीवाला असा प्रश्न पडला की मी मुक्ती करता काय करावं? उपनिषदांनी सांगितलं ज्ञान पाहिजे. योगा इकडे गेलो आम्ही, इकडे योगाकडे गेलो तर ते सांगतात अष्टांग योगाची साधना केली पाहिजे. कर्मशास्त्रांकडे तिकडे विचार करायला गेलो तर त्यांनी सांगितलं की कर्मात त्या सूक्ष्म अतिसूक्ष्मता सांभाळल्या पाहिजेत. मग माझ्यासारख्या सामान्य माणसाने करायचं काय? सामान्य माणसाला मुक्ती मिळवण्याकरता करावं लागेल काय? मुक्ती तर हवी आहे. का? कारण मुक्ती हे अंतिम गंतव्य आहे. मुक्ती हे जीवाचं साध्य आहे. आणि मग असा विचार करून एक मनुष्य विचार करायला लागला की आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे की ही मुक्ती मिळवण्याकरता काय करावं लागेल. आणि मग त्याने विचार केला की आता विचारायचं तर कोणाला? ज्याला याच्यातलं माहिती आहे त्यालाच विचारावं लागेल. आणि मग बरं, आता दोन गोष्टी, एक तर माहिती आहे त्याला विचारावं लागेल, आणि माहिती असून सांगण्याची तळमळ असेल त्यालाच विचारावं लागेल. बऱ्याच लोकांना माहित असतं पण सांगण्याची तळमळ नसते, आणि काही काही लोकांना सांगण्याची तळमळ असते पण माहितच नसतं. दोन्ही गोष्टी पाहिजे. मला असं वाटतं की या दोन मुद्द्यांमध्ये जे मोडतात ते संत आहेत. संतांचा जर विचार केला, एक तर वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार एक वाक्य सांगायचे, अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण याच्यात एक फरक करायचे. आपण सगळी शून्य श्रुती आहात म्हणून मी त्या शब्दांकडे जातो, जरा बारीक ऐका. अपूर्ण कोणाला म्हणायचं, पूर्ण कोणाला म्हणायचं आणि परिपूर्ण कोणाला म्हणायचं? ते असं म्हणायचे की ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो पूर्ण, आणि असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे तो परिपूर्ण, असं म्हणायचं. पण त्याच्यात आणखीन एक बारकावा ते असं सांगायचे, प्रापंचिक मनुष्य अपूर्ण आहे, मुनी मुक्त झालेले ते पूर्ण आहे, आणि संत हेच केवळ परिपूर्ण आहे, असं ते म्हणायचे. संत हे केवळ परिपूर्ण आहे. सेवितो हा रस वाटितो अनेका.
आपल्याकडे असलेलं देण्याचं सामर्थ्य असावं लागतं. तुकोबारायांनी संतांचं वर्णन करताना फार गोड वर्णन केलंय. घातला दुकान देती आली अशी दान. पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे. संत उदार उदार भरले अनंत भंडार. उदार उदार म्हटलंय, उधार असं नाही. आपला संबंध त्या लोकांशी जास्त आहे, मग तेच लोक आपल्याला जास्त भेटतात. धनुष्याचा नाही, दौतीचा इथं. उदार उदार. गुरुवर भाऊ असं सांगायचे, संतांना 2 वेळेस उदार का म्हटलं? पुष्कळ कारण सांगायचे. त्याच्यातलं एक कारण मला फार आवडलं, तेवढं सांगून पुढे जातो. ते असं म्हणायचे, संत उदार का? ते काहीही घेत नाहीत. काहीही घेत नाहीत. संत उदार. उदार हा शब्दाचा विचार करत असताना निर्गुणाचा साक्षात्कार करतात म्हणून उदार, सगुणाचा साक्षात्कार करतात म्हणून उदार, ज्ञान देतात म्हणून उदार, भक्ती देतात म्हणून उदार. संत उदार का? ते देतात म्हणून उदार, काहीही न घेता देतात म्हणून उदार. पटलं का? पहा, देतात म्हणून उदार एक, पण दुसरा उदार एक कसं? काहीही न घेता देतात म्हणून उदार. मी गमतीने असं सांगत असतो, जीवही दाता आहे, देवही दाता आहे आणि संतही दाते आहे. पण जीवाचं दातृत्व, देवाचं दातृत्व आणि संतांच्या दातृत्वामध्ये फरक आहे. ऐका, काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो तो माणूस आहे. काहीतरी अगोदरच घेतो आणि मग देतो तो देव आहे. आणि काहीही न घेता जे देत राहतात ते संत आहे. काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने देतो तो माणूस आहे. आपण एकाला 100 रुपये दिले, आपली अपेक्षा असते याने आपल्याला काहीतरी द्यावं. मी याला 100 दिले, काहीतरी द्यावं, काहीतरी द्यावं. नाही काय देता आलं, मतदान द्यावं, घे 100. आता जे काही असेल ते आहेत. आता महिनाभर काही कामच नाही, जाऊ द्या. आपलं देणं काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने. बर, दुसरा मुद्दा, भगवान दातृत्व आहे, पण त्याचं कसं दातृत्व आहे? घेसी तेव्हा देसी. ऐसा असं तू उदार नाही हो. त्या सुदाम देवाला सोन्याचं गाव दिलं, मान्य हो, पण मुष्टीभर पोह्यासाठी हे विसरून जमणार नाही. ते पोहेच घेतले, मुठभरच घेतले. शास्त्र सांगतं घेतले ना, संपलं. बर, आणि संतांचं दातृत्व काहीही न घेता देत राहतात. आणि मग त्यांनी विचार केला, आपल्याला तर हे हवं आहे, आपल्याला मुक्ती कशी मिळवायची हे कळवून घ्यायचं आहे. कुणाकडे जावं? मला वाटतं की तो साधक ज्ञानोबारायांच्या जवळ आला असेल, ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाला असेल आणि ज्ञानोबारायांच्या समोर हात जोडून ज्ञानोबारांना म्हणत असेल, माऊली मला मुक्ती हवी आहे. एक सांगू, जिज्ञासू वृत्ती ज्याला म्हटलं जातं, जिज्ञासू वृत्ती परमार्थामध्ये संप्रदायामध्ये फार महत्वाची मानली जाते. मगाशीच आम्ही शिवानंद आश्रमामध्ये पण जाऊन आलो मी आपांच्या, की ज्यांनी वेदांत फार मोठा या भागामध्ये जगविला, सांगितला, टिकविला. तिथं एका वाक्याची चर्चा झाली. 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रया, हे जे भागवत आम्हाला सांगतं त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे, मला कळवून घ्यायचं आहे ही इच्छा. जे भवस्वर्गा उभगले मुमुक्षु योग नामा बळगले पुढती न या निघाले पैजा देत. ज्ञानोबाराय अध्यायामध्ये सांगतात मुमुक्षु शब्दाची व्याख्या. वेदांत शास्त्र सांगतं मोक्षेच्छेवान मुमुक्षु. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणा. आम्ही पाठशाळेत असताना आमच्या पाठशाळेचं नावच होतं मुमुक्षु पाठशाळा. तर आमचे गुरुजी गमतीने असं म्हणायचे, हे मुमुक्षु पाठशाळा आहे, मुमुक्षु नाही असं म्हणायचे. मुमुक्षु, मोक्षाची इच्छा, जिज्ञासा असावी, मला हे कळवून घेतलं पाहिजे. आणि मग त्या जिज्ञासू वृत्तीने तो महाराजांच्या जवळ, ज्ञानोबारांच्या जवळ आला, ज्ञानोबारांकडे पाहायला लागला आणि ज्ञानोबारांना म्हणायला लागला, माऊली मुक्ती मला मिळवायची आहे, पण शास्त्र मला असं सांगतं ज्ञानदेव तो कैवल्यम. योगशास्त्र आम्हाला सांगतं अष्टांग योग झाल्याशिवाय निर्विकल्प समाधी नाही, त्याच्याशिवाय मुक्ती नाही. कर्मशास्त्र सांगतं विविध पद्धतीने त्या कर्माचं आचरण करावं लागेल, सूक्ष्माशी अतिसूक्ष्मता सांभाळावी लागतील, मग नैष्कर्म्य सिद्धी जी मुक्ती म्हटलं जाईल. आमच्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं? आम्हाला तर ती मुक्ती मिळवायची आहे, काय करावं लागेल? ज्ञानोबारांनी त्याच्याकडे पाहिलं
ज्ञानोबांनी विचार केला की याच्या भाषेत समजावून सांगितलं पाहिजे आणि याला जे जमतं ते याला सांगितलं पाहिजे. ज्ञानोबांनी त्याच्याकडे पाहिलं. ज्ञानोबांनी सांगितलं हे काम करू म्हटले, तुला मुक्ती मिळवायची आहे ना, मग एक काम कर, ती मुक्ती मिळवण्याकरता एकच कर, देवाची ये द्वारी ओभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी द्या. तुला एवढं जमेल का बघ म्हटलंय, तुला मुक्ती मिळवायची आहे ना, हो मग एक काम कर. तो म्हटला काय करू सांगा. काही नाही, देवाच्या दारामध्ये ओभा क्षणभरी, देवाची द्वारी ओभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी द्या. त्याला ऐकलं, त्याला एवढा आनंद झाला. किती उभा राहायला सांगितलं? क्षणभर. कुठं? देवाच्या दारात. त्याने ऐकलं आणि थोड्या वेळाने लगेच माऊलींना विचारलं, माऊली देवाच्या दारात क्षणभर उभा राहिलं की मुक्ती? तो म्हटला, माऊली असं कसं काय सांगायला लागला? क्षणाचं काय घेऊन बसला? आषाढीला तर जवळजवळ एक एक दिवस उभा राहावं लागतंय. आता इथं आपण सगळीच वारकरी मंडळी आहोत. मला सांगा, आपण येतो ना पंढरपूरला, देवाच्या दर्शनाकरता जातो, 1 तासभर तरी कमीत कमी आपल्याला उभं राहावं लागतं. 2 तास उभं राहावं लागतात, 3 तास उभं राहावं लागतात. 3 तास, 2 तास, 1 तास, फारच कुठून तरी वशिला लागला तरी अर्धा तरी आहे ना, कुठेतरी उभं राहावं लागतं. तास तास मी थोडं गमतीनेच बोलतो. क्षणाचं काय घेऊन बसला, आम्ही 1-1 तास उभा राहतो, मुक्ती जाऊ द्या, नुकती मिळे ना, मुक्तीचं काय घेऊन बसला. आणि मग असं कसं काय? मला असं वाटतं, माझ्या मनात आलेले प्रश्न आपल्या समोर मांडतो. एव्हाना ते प्रश्न आपल्याही मनात असू शकतील. ज्ञानोबांनी वापरलेले शब्द, ज्ञानोबांनी दिलेला सिद्धांत आणि आम्ही आमच्या जीवनात करत असलेलं आचरण याच्यामध्ये तफावत दिसून यायला लागली. ज्ञानोबा बोलतात, देवाच्या दारात क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते. हा, आम्ही क्षणभर काय काही वेळ उभा राहतो, आम्हाला मुक्ती मिळालेली काही जाणवत नाही. मग ज्ञानोबा बोलतात ते खरं का आमचा अनुभव आहे तो खरा? काय म्हणायचं, काय म्हणणार आपण? ज्ञानोबाच्या बोलण्याला तर खरं म्हणावंच लागेल. त्यांचं बोलणं खोटं असं स्वप्न सुद्धा पडू नये. संतांचं बोलणं खोट आहे असं स्वप्न सुद्धा आम्हाला कधी पडू नये, पडता कामा नये. पडत असेल तर मराठी भाषेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेऊनही उपयोग होणार नाही. मग नेमकं काय? याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबा जे बोलतायत, देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहिलं की मुक्ती मिळते, याचा अर्थ ज्ञानोबांना अपेक्षित असलेलं देवाचं द्वार कोणतं आहे याचा विचार केला पाहिजे. ज्ञानोबांना अपेक्षित असलेला ओभा शब्दाचा अर्थ काय याचा विचार केला पाहिजे. ज्ञानोबांना अपेक्षित असलेला क्षणभरी या शब्दाचा अर्थ काय हे विचार केला पाहिजे. आणि एवढा सगळा विचार केला तर मग आम्हाला तिने मुक्तीचारी साधी येल्या याची संगती लागेल. काय आहे असं? ज्ञानोबांनी त्याच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं. तर ज्ञानोबांनी सांगितलं, मी म्हणतो तेच बरोबर आहे. अरे देवाच्या दारात क्षणभर उभा राहिलं ना मुक्ती मिळते. तो म्हणायला लागला, माऊली देवाच्या दारात क्षणभर उभा राहिल्यानंतर मुक्ती मिळते, पण आम्ही उभा राहतोय पण आम्हाला मिळत नाहीये ना, त्याचं काय? ज्ञानोबांनी सांगितलं, तू वाच्यार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाहीस म्हटले. तू जे करतो देवाचं द्वार, जरा आणखी पुढे एका वाक्यात बोलतो, देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. इथला देव शब्दाचा अर्थ वेगळा आहे, इथला द्वार शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तू वाच्यार्थ घेऊ नकोस, लक्षार्थाने विचार करावा लागेल. लक्षार्थाचा विचार कधी करायचा? जिथं वाच्यार्थ जुळत नाही तेव्हा लक्षार्थाचा विचार करायचा. लक्षणेचं लक्षणच काय केलं जातं? शक्य संबंध हो लक्षणा. लक्षणेचं लक्षण केलं, केवळ लक्षणा वेगळी, लक्षित लक्षणा वेगळी. 2 लक्षणेचे प्रकार सांगितले जातात. मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. जुनी कीर्तनकार उदाहरण द्यायची. लक्षणा कधी, समजा एखाद्याने फोन करून विचारलं, महाराज तुमचं घर कुठं आहे? आम्ही म्हणतो, अहो तुम्ही कुठे आहे? मंदिराजवळ. एक काम करा, तिथून सरळ या, पुढे एक चिंचेचं झाड लागेल, त्या झाडावरून सरळ या, आमच्या मठात तिथे. ऐकणारा एवढा हुशार होता, तो झाडाच्या शेंड्यापर्यंत गेला, खाली उतरला आणि मग मठात आला. आम्ही आपलं विचारलं कसं काय, बरोबर सापडलं ना? हो म्हटलं, शेंड्याच्या झाडात तिथं वर गेलो, झाडावर शेंड्यापर्यंत गेलो, कुठं तिथं सापडला नाही, मग खाली उतर. अहो इतकं वर कशाला गेला? तुम्ही म्हटलं नाही का झाडावरून या? झाडावर चढून या का झाडाच्या जवळच्या रस्त्यावरून या? याला म्हणायचं लक्षणा. एखाद्या आईने आपल्या मुलीला सांगितलं, पापड घे आणि भाजीत बस.
मुलगी एवढी हुशार, पापड घेतले आणि पाठीमागं मी तिच्या भाजीत जाऊन बसली. अगं कुठे आहेस? इथं बसते. अगं तुला म्हटलं होतं भाजीत बस. मग भाजीतच बसते ना. अगं चुलीवर भाजीत बस. मी तिच्या भाजीत नाही. लक्षणा शब्दांकडे पहा. एखाद्या साहेबांनी आपल्या नोकराला सांगितलं सगळं हे ऑफिस झाडून काढ आणि सगळा कचरा खिडकीतून माणूस बघून टाक. माणूस बघून टाक. नोकर एवढा हुशार, सगळा कचरा घेतला, वाट पाहत राहिला. अर्ध्या तासाने एक मनुष्य आला, टाकला. भांडणं लागली. वर आला तो, भांडण करायला लागला. मालकाने सांगितलं तुला सांगितलं होतं ना माणूस बघून टाक. तो नोकर म्हटला साहेब अर्धा तास वाट पाहिली तेव्हा सापडला. माणूस बघून टाक या शब्दाचा अर्थ असताना टाक का नसताना टाक याला म्हणा लक्षात. देवाची द्वारी उभा क्षणभरी याचा वाच्यार्थ घेऊन जमणार नाही. इथं काहीतरी लक्षणा करावी लागेल. मग प्रश्न पडला की हे देवाचं द्वार नेमकं कोणतं आहे? कोणतं द्वार आहे की ज्या द्वारामध्ये आम्हाला उभा राहायचं आहे? ते उभा तरी नेमकं कसं राहायचं आहे आणि किती काळ? क्षणभरी राहायचं आहे म्हणजे नेमकं काय? त्यांनी अगदी उत्सुकतेने ज्ञानोबांच्या समोर हात जोडले. त्याला मुक्तीची जिज्ञासा आहे आणि त्यांनी अंतःकरणातून विचारलं माऊली मला ते देवाचं द्वार सांगा. मला ते उभा कसं राहायचं ते सांगा आणि मला तो क्षणभरी म्हणजे काय सांगा. सांगा मला ते देवाचं द्वार काय. माऊलींनी सांगितलं 8 वाजून गेल्या, उद्या सांगायचं आहे. आता ते देवाचं द्वार काय आहे? नेमकं ज्ञानोबांना अपेक्षित असलेला देव शब्दाचा अर्थ, ज्ञानोबांना अपेक्षित असलेला द्वार शब्दाचा अर्थ, ज्ञानोबांना अपेक्षित असलेला उभा आणि क्षणभरी शब्दाचा अर्थ जो काही या पूर्वसुरूंनी पूज्य महाराज असतील किंवा अन्य सर्व पूज्य महाराज मंडळी असतील या सर्वांनी केलेले जे अर्थ आहेत त्या अर्थाचं अनुसंधान ठेवून तो सगळा विषय मला आपल्या समोर मांडायचा आहे. इथं 2 पद्धतीने आपल्याला उद्या चर्चा करायची आहे. एक देव या शब्दाचा विचार करताना निर्गुण आणि एक देव या शब्दाचा विचार करताना सगुण जो पूज्य श्री शंकर महाराजांनी विचार केलेला दिसून येतो. तर या दोन्ही अनुषंगाने सुद्धा सगुणाचं द्वार कोणतं, निर्गुणाचं द्वार कोणतं आणि तिथलं उभा राहणं दोन्हीकडलं कोणतं आणि तिथलं उभा राहणं क्षणभरी नेमकी कोणती आणि सगुण आणि निर्गुणाच्या दारामध्ये उभा राहिल्यानंतर त्याचा आणि मुक्तीचा नेमकं कार्यकारण भाव संबंध काय या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. तो उद्या करू. आज पहिला दिवस आहे. थोडा यायलाही उशीर झाला म्हणा किंवा अन्य सगळ्या सोपस्कारामुळे थोडासा उशीर जरी झालेला असला उद्या मात्र अगदी वेळेवर 6 वाजता उद्या मात्र अगदी वेळेवर म्हणजे आपल्यालाही फार वेळ कारण पुढं वेळ गेली आपल्यालाही खूप लांब जायचं असेल आपली प्रत्येकाची घरं दूर दूर असतील आपल्यालाही वेळ होऊ नये या दृष्टीने उद्या अगदी वेळेवर 6 ते 8 उद्या आणि परवा प्रवचन 3 दिवसाचं असेल तर एक संकेत असा सांगितला जातो. महाराज आपल्याला सांगतील पहिल्या दिवशी विषयाची प्रस्तावना करावी, दुसऱ्या दिवशी विषयाचा विस्तार करावा आणि तिसऱ्या दिवशी विषयाचा उपसंहार करावा. या दृष्टीने पहिल्या दिवशी या विषयामध्ये प्रवेश करण्याकरता लागणारी जी प्रस्तावना आहे ती मी करण्याचा प्रयत्न केला. उद्या मला विषयाचा विस्तार करायचा आहे आणि परवाच्या दिवशी आपल्याला याचा समारोप करायचा आहे. 3च दिवशी हे प्रवचन मला भगवान श्री सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये निर्मल कुमार फडकुले सरांच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये आपल्यासारख्या सुज्ञ आणि अत्यंत तेजस्वी ओजस्वी अशा संपूर्ण श्रोत्यांच्या समोर बसून काहीतरी चिंतन करण्याचं जे सद्भाग्य मला लाभलं आहे पूज्यश्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे सद्भाग्य लाभण्याला एकच कारण आहे. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेचा हा आशीर्वाद आहे. एवढंच मी म्हणेल. माणकोजी बोधले महाराजांच्या परंपरेचा हा आशीर्वाद आहे एवढंच मी बोलेल. सोलापूरकरांचं आणि माणकोजी बोधले महाराजांच्या परंपरेचं एक ऋणानुबंध आहे, एक नाते आहेत आणि त्या दृष्टीने मी थोडं पुढं आणखीन बोलेन. मी मगाशीच प्रस्तावनेमध्ये बोललो मी काहीतरी सांगायला आलोय अशातला भाग नाही. मी थोडं सर माझ्या अंतःकरणातल्या भावना बोलतो. मी काहीतरी सांगायला आलो नाही. आपण बोलतोय ते बरोबर आहे का नाही हे तपासून घ्यायला आलोय एवढंच बोलतो. फक्त इतक्या सगळ्या कसोट्या असतील तर आपण घासून घ्यायला हरकत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी आरंभाला या ठिकाणी नतमस्तक होतो. पहिल्या सत्राचा आज समारोप होतोय. उद्या सायंकाळी बरोबर 6 वाजता आपण सगळ्यांनी एकत्रित यायचंय. काही सूचना असतील तर सांगा. पसायदान होईल आणि मगच उठूया आपण 2च मिनिटांमध्ये. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बोला. प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत बोधले महाराज यांनी देवाची द्वारी
या 3 दिवसीय प्रवचन मालेतील पहिलं पुष्प आज गुंफलेलं आहे. पसायदारांनी सांगत आहोत. आता विश्वात्मकी देवे देवी वाक्यज्ञे तोषावे तुषो निमज द्यावे पसायदानी देखळांची व्यंकटी सांडो अया सत्कर्मी रती वाढो बोधा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो सोजे वांचन तो तिला हो प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवरत भूमंडळी भेटतो दया भूता सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेजे अर्णवा पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जेता पहिन हे सर्वाही सदा सज्जन सुयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमीती लोकी रजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये दृष्टा दृष्टी विजय हुआ विधी एक मने श्री विश्वेश्वरामो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु बोधराज महाराज की जय.